अगोदर पण त्रास होता का तुम्हाला मानेचा? नाही कधीच नाही झालं. पहिल्यांदाच झालं? पहिल्यांदाच झालं. काय वजन वगैरे उचललं होतं? काही नाही, मी झोपले होते अचानक मला चक्कर यायला लागली. म्हणजे MRI मध्ये तर भरपूर प्रॉब्लेम दाखवला. C3, C4, C5, C6, 7 बऱ्याच ठिकाणी गादी तुमची बाहेर आलेली आहे इकडे. आणि इकडे लंबरमध्ये पण तुमचा प्रॉब्लेम आहे. इथे L1 सोडला तर तुमचं L2, L3, L4, L5 हा वर्टिब्रा थोडासा इनबॅलन्स पण झाला आहे. आणि इकडे बाजूला गेलाय. आणि इकडे गाद्या 4 ठिकाणी बाहेर निघाल्यात. 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी. आणि कर्वेचर पण चेंज झालंय तुमचं. कळलं का? कर्वेचर पण चेंज झालेलं आहे. कमरेचं पण. तुम्ही काही वाकून वगैरे काय वजन उचलता का? नाही ना. पहिले कधी उचललं होतं? पहिल्या विसरला असेल, आता काय उचलायचं करायला. चालेल चालेल, ठीक आहे. चला ट्रीटमेंट करूया. पित्त प्रकृती खूप ऍसिडिटी होती. पित्त खूपच आहे. खूपच ऍसिडिटी असणारच. लक्षात आलं? काळा जी बाहेर फायर बॉडी आहे. पित्त खूप वाढलंय. लक्षात आलं? इकडे बघ. बॉडी प्रेशर बरं. रिलॅक्स. ते बाथरूम सांगितलं ना, ते I6 मध्ये जो गॅप पडला ना तिकडे, त्याच्यामुळे. काय दुखतो ना इथे जे आहे ना, इथे मी बोलू ना 5, 6, 7 मध्ये त्या गादी बाहेर आली ना इकडे, त्याच्यामुळे हातामध्ये पेन येतो. असं समजलं? ते मानेमुळे येते. सोडा, फ्री सोडा. बस सोडा. बस उभं राहायचं. अशा हात ठेवा दोन्ही. माझ्या बोटाला बोटं ठेवा. माझी बोटं कुठे? श्वास घ्या, सोडा. पण आवाज येतो. बस बघा, चालू. चला बिंदस नका काय टेन्शन नाही घे. काकांना विश्वास आहे कोणता. मला विश्वास नाही. बघा आता मान वगैरे करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. ती झाली मोकळी? ठीक आहे, मला चेक करतो. मान बघा, एकदम रिलॅक्स. बघा आता कसं वाटतंय. लागली फिरायला सगळीकडे? मग हा बेल्ट फक्त प्रवास करताना वापरायचं, कंटिन्यू वापरायची गरज नाही. आणि मी तुम्हाला टाईम देतो. लक्षात आलं? पित्त जास्त आहे तुम्हाला, भरपूर वाढलेलं आहे. खूपच वाढलेलं, मला अशी उलट्या खूप. लक्षात आलं? पित्त म्हणजे ते काय, रागणी वाढले की काय होणार, ते त्याचं सगळं हे होणार. तुम्हाला ते रिफ्लेक्स होतं डोक्यामध्ये, डोकं दुखणार. लक्षात आलं? येस. चला जा. थँक्यू.